नमस्कार. माझं नाव अनिकेत नागेंद्र कोरे, राहणार कागल. माझं प्रोफेशन फिल्म मेकिंग हे प्रोफेशन आहे. 5 महिन्यापूर्वी मी अजित पाटील सरांची कार्यशाळा केली होती. त्याचं मुख्य कारण असं होतं, की कार्यशाळा करण्याच्या आधी मला खूप कामाच्या व्यापामुळे असेल किंवा इतर गोष्टींमुळे असेल, तर मला खूप ॲसिडिटी होणे, गॅस होणे, छातीत जळजळणे, अपचन होणे यासारखे तक्रारी होत्या. त्यासोबतच मला अचानक एक दिवशी पोटामध्ये दुखायचा त्रास चालू झाला. ज्यावेळेला डॉक्टरांच्याकडे गेलो त्यावेळेला सोनोग्राफी केल्यानंतर असं आढळून आलं की सोनोग्राफीमध्ये किडनी स्टोन तर आहेच, त्यासोबत पित्ताचे पण खडे आहेत असं आढळून आलं. मग त्यानंतर आम्ही फॅमिलीने किंवा आमच्या बॅकग्राऊंडप्रमाणे आम्ही रिसर्च केला. रिसर्चमध्ये पित्ताच्या खड्यांसाठी काही सोल्युशन नाही असं निदर्शनास आलं. पण आमच्याच एका रेफरन्सनुसार अजित पाटील सरांचं नाव पुढे आलं, की त्यांच्या कार्यशाळेने सर्व प्रकारचे आजार डॉक्टरांच्या मेडिकल काय म्हणतात त्याला, मेडिकल क्रियेनुसार न करता आपण ज्या प्राकृतिक क्रिया करतो त्याने कमी होतात असं निदर्शनास आलं. त्यामुळं मी त्यांची कार्यशाळा साधारण जुलै महिन्यामध्ये केली. त्यानंतर आज 5 महिने पूर्ण झालेले आहेत. त्यामध्ये त्यांच्या शुद्धिक्रियाचे जे काही टप्पे होते ते व्यवस्थित प्रामाणिकपणे केले. त्याचा रिझल्ट असा झाला की कार्यशाळा केल्यानंतर मला होणारे बेसिक आजार तर कमी झालेच, त्यासोबतच होणारी ॲसिडिटी, होणारी जळजळ, मला घ्याव्या लागणाऱ्या पित्ताच्या गोळ्या, त्यासोबतच थोड्या थोड्या दिवसांनी घ्यावा लागणारे सोडा असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी माझ्या बंद झाल्या. वजनामध्ये फरक पडला. साधारण 6 किलो माझं वजन टप्प्याटप्प्याने का असं आपण उतरलं आणि त्यासोबत होणारा थकवा बंद झाला, आळस वाटत नाही आणि लवकर उठायची सवय चालू झाली. या सगळ्या गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत आणि याचा फायदा झाला असं मी स्वतःकडे बघून 100% सांगू शकतोय, की ह्या कार्यशाळेचा मला नक्कीच फायदा झाला. तुमच्या मूतखड्याबद्दल काही बोलाल? किडनी स्टोनचं जर म्हणाल तर पहिली शुद्धिक्रिया केल्यानंतरच मला त्याचा रिझल्ट आला. साधारण पहिली शुद्धिक्रिया करून 10 मिनिटं झाली असतील आणि माझा किडनी स्टोन फ्लोमध्ये आला, पडण्याच्या वाटेवरती आला. त्यानंतर साधारण इव्हिनिंगपर्यंत तो पडून गेला, काहीही त्रास न होता. आणि त्यानंतर एक साधारण 1 महिन्यानंतर दुसरा पण ऑटोमॅटिकली पडला. व्हेरी गुड. याच्यासाठी काही औषधे घेतली का आपण? ह्या तुमचे खडे पडणं असेल किंवा काही जे पित्ताचा त्रास होता, बाकी ज्या गोष्टी होत्या त्याच्यासाठी नाही. आपल्याकडनं कोणतंही मेडिकल औषध? किंवा असे काही गोळ्या किंवा काही असं काही रेकमेंड केलं नव्हतं त्यांनी. ज्या आपल्या बेसिक गरजा असतात, बेसिक म्हणजे जे आपण आहारामध्ये बदल, उठण्यामध्ये बदल आणि शरीराला लागणाऱ्या व्यायामाची गरज, ह्या 3च गोष्टी त्यांनी रेकमेंड केल्या होत्या. व्हेरी गुड. तुम्ही समाधानी आहात हो. एकंदरीत? हो. येस. कोणत्याही गोळ्या व औषधांशिवाय तुमचे जे प्रॉब्लेम होते ते सॉल्व्ह झालेले आहेत? येस, 100%. व्हेरी गुड. येस. खूप छान. धन्यवाद.